आपली संस्था छोटी नाही. तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी 75 वर्षाची वयवस्ती असलेली संस्था एकमेव आहे. ज्या संस्थेमध्ये जवळ 1 लाख कर्मचारी तुमच्या आमच्यासारखे आहेत, अधिकारी आहेत. आणि अशा संस्थेचे आपण नोकरदार आहोत, असे संस्थेचे जनसेवक आहोत. आपल्या संस्थेचे मूळ उद्दिष्ट आहे की कर्मचारी सर्वसामान्य प्रवाशांना चांगल्या पद्धतीची सुरक्षित चांगल्या पद्धतीची वेळेवरची सेवा देण्याची हे जे आपलं कर्तव्य आहे जनसेवेचे ते आम्ही करतोय. आपल्या अगोदरच्या जो 7 पिढ्या 75 वर्षामध्ये या लोकांनी केलेल्या आहेत. आणि हा वटवृक्ष रूपांतर झालेलं आहे. ते वटवृक्षाचं रूपांतर आपल्याला आणखी चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या एसटीचे जे त्रिसूत्री आहे का सुरक्षित सेवा, वेळेवरची सेवा, चांगली सेवा ही चांगली प्रभावाने राबवून आणि हे करीत असताना आपल्याला जो प्रवासी वर्ग आहे तो कायमस्वरूपी आपल्याकडे टिकवायची भूमिका आपल्याला घ्यायची. आणि ह्याकरता आपल्याला एक आता चालू वर्षी आपल्या प्रशासनाने एक अभियान दिले, बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान. त्याची संकल्पना अशी आहे का तुम्ही ज्या ठिकाणी कामकाज करता त्या ठिकाणून तुम्ही तुमच्या गाड्या प्रस्थान करतात ते बस स्थानक स्वच्छ असलं गेलं पाहिजे. या बस स्थानकाचा आपल्या प्रदेशामध्ये 1 नंबर येईल. त्या बस स्थानकाला 10 लाख रुपये बक्षीस राहणार आहे. एक लक्षात घ्या. त्या 10 लाखातल्या बक्षिसापैकी जवळजवळ 80% बस स्थानकाच्याच वापरासाठी आणि 20% अमाऊंट हे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राहील, तुमच्या येवलेकरांच्या हितासाठी राहील. आणि म्हणून मला खात्री आहे, एक लक्षात घ्या, येवला डेपो हा एक ऐतिहासिक डेपो आहे. ही भूमी खूप चांगली आहे, कारण ही भूमी या आद्य क्रांतिकारक तात्यासाहेब टोपेंची भूमी आहे. त्याचप्रमाणे हे येवलेकरांची पैठणी जी आहे ती जागतिक लेवलची पैठणी आहे. येवलेकरांना कलात्मकता ही खूप चांगली ज्ञात आहे. आणि असे चांगल्या पद्धतीचे कलात्मकतेचे जिज्ञासे असलेले लोक तुम्ही येवलेकर आहात. अशा ठिकाणी तुम्ही कामकाज करता आणि आपल्या सुदैवाने आपला बस स्थानक सुद्धा खूप चांगला आजच्या स्थितीला आहे.